नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, शेअर बाजारातील गुंतवणुकीतून मोठी संपत्ती तयार करायची असेल तर भविष्याचा अचूक वेध घेणं अत्यंत आवश्यक असतं. सध्या देशामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इलेक्ट्रिक व्हेकल आणि फिनटेक कंपन्यांमध्ये पैसे गुंतवण्यासाठी चढाओढ सुरू असतानाच देशातील आघाडीची ब्रोकरेज कंपनी झिरोधाचे संस्थापक आणि CEO नितीन कामत यांनी एक धक्कादायक परंतु डोळे उघडणारं भाकीत वर्तवलंय. कामत यांच्या मते देशातील आगामी सर्वात मोठ्या $1 बिलियन व्यवसायाची आणि गुंतवणुकीची मोठी संधी ही माहिती तंत्रज्ञान किंवा डिजिटल क्षेत्रामध्ये नसून भारतातील पाणी टंचाई आणि जल व्यवस्थापनाशी संबंधित क्षेत्रांमध्ये दडली आहे. नितीन कामत म्हणाले की अन्न उत्पादन, अणुऊर्जा, औषध निर्मिती आणि डेटा सेंटर्स ही देशाच्या विकासाची चाकं आहेत. या क्षेत्रांचा अशा प्रदेशामध्ये विस्तार होतोय जिथे आधीच पाण्याची टंचाई आहे. भारताच्या विकासाच्या या 4ही मोठ्या क्षेत्रांमध्ये पाण्याचा प्रचंड वापर होतोय आणि ती अशा राज्यांमध्ये उभारली जात आहेत जिथे आधीच पाण्याची कमतरता भासतीये. ही नैसर्गिक साधन संपत्ती मोफत उपलब्ध असली तरी तिच्या वापराचं मोजमाप करण्याची प्रक्रिया आता कुठे सुरू होतीये. भारताचा आर्थिक विकास अशा क्षेत्रांवरती अवलंबून आहे ज्यांना भरपूर पाण्याची आवश्यकता आहे. कृषी क्षेत्र अन्न सुरक्षा आणि ग्रामीण भागातील उपजीविकेला आधार देत असते. स्वच्छ ऊर्जेसाठी अणुऊर्जेची भूमिका देखील महत्त्वाची आहे. औषध निर्मिती क्षेत्राचा अर्थव्यवस्थेमध्ये मोठा वाटा आहे. त्याचवेळी कृषी बुद्धिमत्ता, क्लाउड कम्प्युटिंग आणि डिजिटल सेवांमुळे डेटा सेंटर उद्योगाचीही वेगानं वाढ होत आहे. देशातील सर्वाधिक पाण्याचा वापर हा कृषी क्षेत्राला होतोय. मात्र यामुळे भूजल पातळी प्रचंड वेगानं खाली जात असल्याचं समोर आलंय. हरित क्रांतीचे जनक ठरलेली पंजाब आणि हरियाणा या राज्यामध्ये भूजल पातळी मोठी समस्या बनली आहे. औद्योगिक विस्तार होत असलेल्या कर्नाटक, तामिळनाडू आणि राजस्थानसारख्या राज्यांमध्ये उन्हाळ्यामध्ये प्रमुख शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई आत्तापासूनच निर्माण होत असते. देशातील कृषी क्षेत्रासोबतच इतर उद्योग देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी खेचत आहेत. अणुऊर्जा प्रकल्पामध्ये यंत्र थंड ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्वच्छ पाण्याचा वापर होतो. सध्या बहुतेक अणुऊर्जा प्रकल्प हे मर्यादित पाणी असलेल्या प्रदेशांमध्येच उभारले गेलेत. जगभरामध्ये स्वस्त औषधं निर्यात करणाऱ्या फार्मा क्षेत्राची मदार देखील स्वच्छ पाण्यावरच अवलंबून आहे. अशावेळी देशामध्ये ठिकठिकाणी डेटा सेंटर्स उभारली जात आहेत ज्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची आवश्यकता आहे. गरज ही शोधाची जननी आहे ही एक अत्यंत प्रसिद्ध म्हण आहे, ज्याचा अर्थ असा होतो जेव्हा माणसाला एखाद्या समस्येचा सामना करावा लागतो तेव्हाच तो नवनवीन उपाय, शोध आणि कल्पना शोधून काढतो. भारतातील पाणी टंचाई अशीच एक संधी असल्याचं निखिल कामत यांनी म्हटलंय. जलनिरीक्षण, पुनर्वापर, सांडपाण्यावरती प्रक्रिया, डिसॅनिलेशन आणि स्मार्ट सिंचन यांच्यासारख्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या स्टार्टअप्स आणि कंपन्या जलव्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्याचे मार्ग शोधत आहेत. यातून देशामध्ये जल अर्थव्यवस्था उभी राहू शकते. भारतासमोरील जलविषयक आव्हान हे केवळ पाण्याच्या उपलब्धतेपुरतंच मर्यादित नाही, तर या संसाधनांचं योग्य मोजमाप, व्यवस्थापन आणि वितरण करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. देश जसजसा मोठ्या अर्थव्यवस्थेच्या दिशेनं वाटचाल करतोय तसतसं भविष्यातील विकासाला आकार देणाऱ्या प्रमुख घटनांपैकी एक घटक पाणी ठरू शकतो असं कामत यांचं म्हणणं आहे. पुढील मोठी संधी कदाचित पाणी विकण्यातून मिळणार नाही, तर अशा तंत्रज्ञान, प्रणाली आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीतून मिळेल ज्या भारताला आपल्या पाण्याचं मूल्य समजून घेण्यास मदत करतील. या समस्येवरती उपाय शोधणाऱ्या कंपन्या भारताच्या इनोव्हेशनच्या पुढील लाटेचा एक भाग बनू शकतात. त्यामुळे आतापासूनच अशा कंपन्या शोधायला सुरुवात करायला हरकत नाही. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं पैसे कमवण्यासाठी भविष्यातील संधी ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा इलेक्ट्रिक व्हेकल या क्षेत्रात नसून पाण्याच्या क्षेत्रात आहे. तर मग यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.